नमस्कार, मी तुळजा चव्हाण. निसर्ग एक वेळ या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत. तुम्हाला माहीत असेलच की भटकंती करण्यासाठी कोकण हा माझा सगळ्यात आवडता प्रांत आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सैर घडवणार आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या कोतवडे या एका निसर्गरम्य गावाची. रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून सुमारे 22 ते 23 किलोमीटर अंतरावरती असणारं हे एक छोटंसं आणि सुंदर गाव आहे. इथे पोचण्यासाठी रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून जवळजवळ पाऊण तास लागतो. या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकताय कोतवडे गावची ही एक सुंदर नदी. या नदीचं खळाळतं पाणी आणि हिचं एकंदरीतच रूप अत्यंत मोहक आहे. या नदीकडे बघतच राहावं असं मला वाटतंय. हे पाणीही खूप स्वच्छ आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये क्लिअरली बघू शकता आहात. ही नदी कितीही आवडली असली तरी आता पुढे जायला हवं. आपल्याला अजूनही काही स्पॉट्स बघायचे आहेत. अलीकडच्या काळात कोकणात शेतकऱ्यांचं प्रमाण कमी होत चालले, शेती करणं मागे पडत चालले. पण कोतवडे गावात मात्र तुम्हाला अनेक ठिकाणी शेती केलेली दिसत आहे. यावरूनच कोतवडे गावातली लोक परिश्रम करण्यात अग्रेसर आहेत हे दिसून येतं. आत्ता आपण आलो आहोत त्याच नदीच्या दुसऱ्या पात्राकडे. हे पात्रही नदीचं खूप सुंदर दिसतंय. इथे एक ब्रिजही दिसतो आहे. पाणी अडवल्यामुळे हा बांधारा तयार झाला असावा, पण हे दृश्य खूपच सुंदर दिसते. या भागातही पाणी नितळ आणि स्वच्छ आहे. कोतवड्यात फक्त जंगलच आहेत असं मला वाटलं होतं, पण इथे खडकाळ आणि गवताळ प्रदेशही आहेत आणि तेही खरंच खूप सुंदर आहेत. यापुढे आपण भेट देणार आहोत कोतवड्यातल्या त्याच नदीच्या अजून एका निसर्गरम्य पात्राला. हेही ठिकाण खूप सुंदर आहे. या नदीची एक बाजू आपण बघितली आहे. चला तर आपण दुसऱ्या बाजूनेही ही नदी बघूया. ही बाजू अजूनच सुंदर आहे. खळाळत वाहणारं हे नदीचं पाणी खूपच मनमोहक दिसतं आहे. इथे कोणीतरी नदीवरती कपडे धुवायलाही आलं आहे. पहाटेची वेळ असूनही या गावातले सगळे व्यवहार पूर्णपणे चालू झालेले आहेत. कोतवडे गावच्या निसर्गाचं मला भावलेलं एक वैशिष्ट्य म्हणजे इथे आढळणारी ही रानफुलं. या रानफुलांचे रंग आणि आकार यांच्यामध्ये प्रचंड विविधता आहे. खरं सांगायचं झालं तर या कोणत्याच रानफुलाचं नाव मला माहीत नाही आहे, पण यांचे रंग, आकार हे मात्र मनाला भुरळ घालणारेच आहेत. आपण आपल्या घरातील कुंड्यांमध्ये किंवा गार्डनमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं वाढवतो, पण या रानफुलांचं सौंदर्य काही औरच आहे. जसं की आपण व्हिडिओमध्ये बघतोच आहोत की कोतवड्याला खूप सुंदर अशी नदी लाभली आहे, पण कोतवड्याला निसर्गाने समुद्रकिनारा मात्र बहाल केलेला नाही. ही कमी भरून निघते या एका स्पॉटला दिसणाऱ्या दुसऱ्या गावातील समुद्रकिनाऱ्यामुळे. हेही दृश्य खूपच विलोभनीय आहे. या गावात एके ठिकाणी आम्हाला टिटवी पक्षी आढळून आले. इथे जैवविविधताही भरपूर आहे आणि भरपूर प्रकारचे पक्षीही दिसून येत आहेत. ज्यांना भटकंतीबरोबरच पक्षी निरीक्षणाचीही आवड आहे अशांसाठीही कोतवडे गाव हे एक परफेक्ट ठिकाण आहे. आत्ता आपण आलो आहोत डोंगराच्या माथ्यावरती, जिथून तुम्ही पूर्णपणे कोतवडे गावाचं निसर्ग सौंदर्य बघू शकता आहात. अगदी पहाटेस नुकताच सूर्य उगवत असताना धुक्यात हरवलेलं हे गाव अजून सुंदर दिसेल, पण आम्हाला थोडा उशीर झाल्यामुळे आता सूर्य उगवलं आहे. अर्थात त्यामुळे या गावाचं निसर्ग सौंदर्य तसूभरही कमी झालेलं नाही आहे, उलट त्यामध्ये वाढच झाली आहे असं म्हटलं तरी चालेल. एकंदरीतच दिवसाच्या कोणत्याही प्रहरी कोतवडे हे गाव अगदी बघतच राहावं असं सुंदर आहे. हे पुढचं लोकेशन तुम्हाला केरळची आठवण करून देईल.
नदीच्या पात्रात पडलेला नारळ आणि इतर झाडांचं प्रतिबिंब इतकं सुंदर आहे की याचं वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाही आहेत. शब्द कमी पडत आहेत इथे. पुढच्या लोकेशनला जाताना आमच्या गाडीच्या पुढे धावून धावून जणू काही एक क्यूट असा लोकल गाईड आम्हाला मार्गदर्शन करत होता. आत्ता आपण आलो आहोत कोथवड्याच्या मुख्य बाजारपेठेत. अर्थातच बाजारपेठेशी आपलं काही देणं घेणं नाही आहे, त्याने आपण इथे असलेला निसर्गच बघूया. इथे एक वडाचं मोठं झाड आहे आणि त्याच्या पलीकडून वाहणारी ही नदी. हे एक दृश्य अगदी डोळ्यात साठवून घ्यावं असंच आहे. चला तर आता पुढल्या ठिकाणाकडे वळूया. आता आपण आलो आहोत कोथवड्याच्या नदीवरती. ही नदी या गावातील लोकजीवनाचा एक भाग आहे. इथे सकाळी बायका कपडे धुण्यासाठी तसेच भांडी घासण्यासाठी येतात आणि तरीही या नदीचं पाणी अत्यंत स्वच्छ आहे. या भागात आम्हाला एकाच प्रकारचे पण खूप सुंदर असे मासे दिसून आले. या माशांच्या अंगावरती काळ्या रंगाचे छोटे छोटे ठिपके होते. नदीमध्ये पाय सोडून उभं राहिलं असता हे मासे पायाला येऊन हलके चावत होते आणि त्यामुळे गुदगुल्या होत होत्या. या माशांच्या सहवासात या नदीमध्ये उभं राहणं हा एक खरंच खूप सुखद अनुभव आहे. आयुष्यात एकदा तरी अशा प्रकारचा अनुभव घ्यायलाच हवा. नदीवरून निघून आम्ही बाहेर येतो न येत होतोच आमच्या मनोरंजनासाठी माकडसेना सज्ज होतीच. त्यांच्या माकड उड्या आणि माकड चाळ्यांनी आमचं लक्ष वेधून घेतलं. हे वानर तर बघा कसं हाय जम्प घेते, तरीही मी याच्या ॲक्शन स्लो मोशनमध्ये दाखवले आहेत. नदीवरून आम्ही बाहेर आल्यावरती तिकडे बदकं आली आणि आम्ही पुन्हा नदीकडे वळलो. ही बदकं कोथवडे गावातल्या स्थानिक रहिवाशांनी पाळली असून ही कोथवड्याच्या नदीत सोडलेली आहेत. या बदकांचा पाण्यातील विहार आणि त्यांचं पाण्यातलं मासे खाणं बघणं हा एक नेत्रसुखद अनुभव होता. निसर्ग असा एवढ्या जवळून अनुभवण्यासाठी नक्कीच कोथवडे गावाला भेट द्यायला हवी. तुम्ही याच्यापुढे कधी रत्नागिरीत गेलात तर या गावाला नक्की भेट द्या. नदीवरून निघाल्यावरती आम्ही ज्या चिंचोळ्या रस्त्यावरून जात होतो तिकडेच आम्हाला समोर म्हैशी आल्या. आम्ही घाबरून एका बाजूलाच गेलो आणि म्हैशी मात्र त्यांच्या नेहमीच्या रस्त्याने आपल्याच तालात निघाल्या होत्या. म्हैशींबरोबर त्यांची रेडकंही होती. कोथवडे गावच्या निसर्ग सौंदर्याची सफर घडवून आणणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.